नमस्कार, मी डॉक्टर राहुल डहाळे. तर प्रत्येकाला वाटतं की आपण सुंदर दिसावं, आपली स्किन चांगली दिसली पाहिजे, आपल्या स्किनवर सुरकुत्या नाही पाहिजे, आपल्या स्किनवर डार्क सर्कल किंवा टॅनिंग नाही दिसली पाहिजे. तर यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्मेटिक प्रॉडक्ट यूज करत असतो. पण ह्या सर्व गोष्टी एक्सटर्नली यूज होतात. आपण आहारामध्ये अशा काही गोष्टी इन्क्लूड करू शकतो की ज्याच्याने तुमच्या स्किनवर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसेल आणि स्किन सुंदर आणि नितळ दिसण्यासाठी मदत होईल. तर आज आपणाशी मी अशाच काही गोष्टी शेअर करणार आहे की आहारामध्ये काय गोष्टी आपण घेतल्या पाहिजे आणि काय गोष्टी टाळल्या पाहिजे की जेणेकरून त्याच्या स्किनवर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल. तर त्यासाठी सर्वप्रथम आपण पाणी आपण दैनंदिन रुटीनमध्ये आपण 3 ते 3.5 लिटर पाणी कमीत कमी पिलं पाहिजे. पाणी हे स्किनला हायड्रेट ठेवायचं काम करतं आणि स्किनवरील सुरकुत्या कमी करायचं काम करतं आहे. सोबतच आपण आहारामध्ये ऑलिव्ह ऑइल आणि ड्रायफ्रूटचा पण समावेश केला तर त्याचा स्किनवर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसून येतो. नंतर तिळाचं तेल. तिळाच्या तेलामध्ये जर व्हिटॅमिन ई खूप जास्त प्रमाणात आहे. व्हिटॅमिन ई हे अँटी एजिंगचं काम करतं. त्याच्यामुळे स्किनवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्याच्यामुळे तिळाच्या तेलाचा जर आहारात समावेश असेल तर नक्कीच तुमच्या स्किनवर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम दिसून येईल. त्याच्यानंतर येतं व्हिटॅमिन सी युक्त जे पदार्थ आहेत. व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ म्हणजे जे आंबट फळं जे असतात, संत्री, मोसंबी, टोमॅटो किंवा शिमला मिरची या कॅटेगरीतल्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असतं. व्हिटॅमिन सी हे अँटी एजिंगचं काम करतं. त्याच्यामुळे तुमच्या स्किनवर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसून येतो आणि सुरकुत्या कमी राहण्यास पण त्याची मदत होते. सोबतच आपण आहारामध्ये जर डार्क चॉकलेटचा समावेश केला, रोज छोटा तुकडा जर डार्क चॉकलेटचा आपण घेतला तर डार्क चॉकलेटसुद्धा हे अँटीऑक्सिडंट आणि अँटी एजिंगचं काम करतं. त्याच्यामुळे तुमच्या स्किनवर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसून येतो. सोबतच आपण आहारामध्ये जर ग्रीन टीचा समावेश केला तर ग्रीन टीचा पण तुमच्या स्किनसाठी चांगला इफेक्ट स्किनवर दिसून येतो आहे. तर ह्या झाल्या आपण काय गोष्टी घेऊ शकतो. पण याच्यासोबतच अशा काही गोष्टी की आहारामध्ये आपण त्या टाळल्या पाहिजे की त्याच्यामुळे तुमच्या स्किनवर निगेटिव्ह इम्पॅक्ट दिसून येतो. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम येतं फॅटी फूड. फॅटी फूडमध्ये रेड मीट, चीज, पिझ्झा, फास्ट फूड. तर या कॅटेगरीतले जे पदार्थ आहेत याच्यामुळे तुमच्या स्किनवर निगेटिव्ह परिणाम होतो. ह्या पदार्थांचा जर आहारामध्ये जास्त समावेश असेल तर तुमची स्किन निस्तेज दिसते आणि अकाली वृद्धत्वाचा धोका त्याच्यामुळे वाढतो. सोबत प्रोसेस फूड जे असतात, प्रोसेस फूड म्हणजे चिप्स किंवा ड्राय स्नॅक्सचे जे पदार्थ असतात, तर याच्यामुळे सुद्धा अकाली वृद्धत्वाचा धोका असतो. हे जर पदार्थ आपण जास्त प्रमाणात आहारामध्ये ठेवले तर तुमच्या स्किनवर नक्कीच त्याचा निगेटिव्ह परिणाम दिसून येणार आहे. त्याच्यानंतर येतात जे हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेले जे पदार्थ असतात, उदाहरणार्थ जे मैदा आहे किंवा व्हाईट ब्रेड आहे, तर याच्यामुळे सुद्धा तुमच्या स्किनवर निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. या पदार्थांचं जर जास्त प्रमाणात सेवन असेल तर तुमच्या अँड्रोजन लेवल वाढते आणि सिबम सिक्रिशन वाढतं. सिबम सिक्रिशन वाढल्यामुळे तुमच्या स्किनवर पिंपल्सचं प्रमाण वाढलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर जे कुकीज किंवा कँडीज असे जे पदार्थ असतात त्याच्यामध्ये प्रोसेस शुगरचं प्रमाण खूप जास्त असतं. याच्यामुळे सुद्धा तुमच्या स्किनवर निगेटिव्ह परिणाम दिसून येतात. स्किनवरील सुरकुत्या वाढण्याचं प्रमाण जास्त दिसून येतं. तर असे जर काही पदार्थ आपण आहारामध्ये काही गोष्टी टाळल्या आणि काही गोष्टी आहारामध्ये इन्क्लूड केल्या तर तुमच्या स्किनवर त्याचा नक्कीच जास्त चांगला फायदा दिसून येईल. त्यासाठी आपण नेहमी हेल्दी खाल्लं पाहिजे, ताजं खाल्लं पाहिजे. पालेभाज्या, फळं, हिरव्या पालेभाज्या, फळं ह्या गोष्टी आहारामध्ये जास्त प्रमाणात ठेवल्या पाहिजे. आणि जे फास्ट फूड, जंक फूड या कॅटेगरीतले जे पदार्थ आहेत की त्याचा स्किनवर निगेटिव्ह इम्पॅक्ट होतात, अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. तर नक्कीच हे फॉलो केल्यानंतर आपल्या स्किनवर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम दिसून येईल. धन्यवाद.